हॅलो फ्रेंड्स, DMAR परीक्षेसाठी डायटिशियन म्हणजेच आहार तज्ञाच्या ज्या जागा निघाल्या आहेत त्यावर आधारित आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फूड आणि न्यूट्रिशन या टॉपिकवर आपण प्रश्न बनवले आहेत। तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला फूड अँड न्यूट्रिशन, रिसोर्स मॅनेजमेंट, केमिकल ॲनालिसिस ऑफ फूड, वस्त्र आणि परिधान विज्ञान, ह्युमन डेव्हलपमेंट, चाइल्ड राईट अँड सोशल ॲक्शन, फिजिओलॉजी अँड प्रमोटिंग हेल्थ आणि कम्युनिकेशन अँड एक्सटेन्शन हा सिलेबस दिला आहे। यावर आधारित आपण 1400+ प्रश्न तयार केले आहेत। प्राइस आहे 299। हे जे मटेरियल आहे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध केलं आहे। ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे। तुम्हाला मटेरियलचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल। सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर मायक्रोन्यूट्रिएंट्स? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल, प्रोटीन, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट की प्रोटीन, फॅट आणि मिनरल? तर मायक्रोन्यूट्रिएंट कशाला म्हणाल? तर आपण काय करायचं आहे, उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता। चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करा। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट याला मायक्रोन्यूट्रिएंट असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न, विच आर मायक्रोन्यूट्रिएंट्स? विटॅमिन, मिनरल, प्रोटीन, विटॅमिन, कार्बोहायड्रेट अँड फॅट की प्रोटीन आणि मिनरल? तर याचं राईट आन्सर आहे विटॅमिन आणि मिनरल। या ठिकाणी काय विचारलं आहे, मायक्रोन्यूट्रिएंट विचारलं आहे, त्यामुळे विटॅमिन आणि मिनरल। आणि ह्या ठिकाणी काय विचारलं होतं, मॅक्रोन्यूट्रिएंट या ठिकाणी विचारण्यात आलं होतं। त्याचं उत्तर होतं कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, विच न्यूट्रिएंट इज अ बॉडी बिल्डर? कार्ब्स, प्रोटीन, विटॅमिन की मिनरल? तर बॉडी बिल्डर न्यूट्रिएंट कोणता आहे? बॉडी बिल्डर देखील म्हणजे जे बॉडी बिल्डिंग करतात ते मोठ्या प्रमाणात याचा वापर करतात। तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रोटीन याला बॉडी बिल्डर न्यूट्रिएंट असे म्हटले जाते। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, एनर्जी प्रोड्युसर आर कार्ब्स अँड प्रोटीन, प्रोटीन अँड फॅट, कार्ब अँड फॅट की प्रोटीन आणि विटॅमिन? ऊर्जेचे स्रोत कोण आहे खालीलप्रमाणे? तर राईट आन्सर आहे सी, कार्ब्स आणि फॅट हे एनर्जी प्रोड्युसर आहेत। पुढील प्रश्न, विच कंपोनंट्स आर मेटाबॉलिक रेग्युलेटर? विटॅमिन अँड मिनरल, विटॅमिन अँड वॉटर, मिनरल अँड रोफेज, कार्ब्स अँड विटॅमिन्स? मेटाबॉलिक रेग्युलेटर कोण आहेत? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, विटॅमिन अँड मिनरल। पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जे आपण कंटेंट केलं आहे त्यामध्ये आपण निवडक प्रश्न तयार केलेत। 1400+ प्रश्न या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत। परीक्षेत फक्त तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत। तर ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। व्हॉट्सअप करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्ही ॲटोमॅटिकली मला व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये याल। पुढील प्रश्न, डेली प्रोटीन RDA फॉर ॲडल्ट्स 0.5 ग्रॅम पर kg, 0.8 ग्रॅम पर kg, 1 ग्रॅम पर kg की 1.5 ग्रॅम पर kg? सांगा, डेली प्रोटीन RDA फॉर ॲडल्ट्स किती आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 0.8 ग्रॅम पर kg। पुढील प्रश्न, विच ब्रेकफास्ट सप्लाइज ग्रेटर दॅन 25% ऑफ डेली रिक्वायरमेंट? जो ब्रेकफास्ट घेतो तो किती टक्के आपल्याला काय म्हणता येईल की 25% डेली रिक्वायरमेंट प्रोव्हाइड करतो? तर राईट आन्सर आहे 25% अधिकचा। यानंतर पुढील प्रश्न, अ रिस्पिरेटरी क्वोशंट ऑफ 0.82 इंडिकेट्स कार्बोहायड्रेट डाईट, प्रोटीन डाईट, मिक्स डाईट की विटॅमिन डाईट? योग्य उत्तर आहे सी, मिक्स डाईट। यानंतर पुढील प्रश्न, विच फूड हॅज दी हायेस्ट प्रोटीन पर 100 ग्रॅम? फिश, गोट मीट, गोट लिव्हर की एग? हायेस्ट प्रोटीन पर 100 ग्रॅम कशात आहे? तर योग्य उत्तर आहे गोट मीट। यानंतर पुढील प्रश्न, एलिमेंट्स इन कार्बोहायड्रेट्स, कार्बोहायड्रेटमध्ये कोणते एलिमेंट असतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फेट, त्यानंतर
सल्फर, कॉपर, ऑक्सिजन की नायट्रोजन? सांगा. कार्बोहायड्रेटमध्ये काय असतं? राईट आन्सर आहे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पुढील प्रश्न, फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? C6H12O6, C6H6O12, C6H6O6 की C12H6O11? तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, C6H12O6. लक्षात घ्या. तसेच तुम्हाला परीक्षेमध्ये नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल विचारणार आहे. तुम्हाला 60 प्रश्न विचारले जाणार आहेत 120 गुणांसाठी. त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित आपल्याकडे संपूर्ण मटेरियल उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न, सोबत अधिनियमाचे PDF, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी प्रश्न, सर्व प्रश्नपत्रिका, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूडचे प्रश्न. टोटल 18,500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 499. जर आपल्याला परचेस करायचं असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल किंवा हा कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. या PDF सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत. तर तो तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. सेम प्राईज आहे. यानंतर पुढील प्रश्न, स्वीटेस्ट नॅचरल शुगर, ग्लुकोज, लॅक्टोज, स्टार्च की फ्रुक्टोज? काय उत्तर असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फ्रुक्टोज. पुढील प्रश्न, मोनोसॅचराइड्स इन्क्लूड ग्लुकोज, गॅलॅक्टोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, माल्टोज, सेल्युलोज, स्टार्च, ग्लायकोजेन, ग्लुकोज अँड सेल्युलोज? सांगा. मोनोसॅचराइड्समध्ये काय असतं? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, ग्लुकोज, गॅलॅक्टोज आणि फ्रुक्टोज. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. तसेच ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता, कारण की याबद्दल असेच आपण अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर लक्षात घ्या, त्याकरिता आम्हाला काय भेटतं? प्रेरणा आणि मोटिवेशन भेटतं. त्यामुळे लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा. पुढील प्रश्न, एनर्जी फ्रॉम 1 ग्रॅम ग्लुकोज किती भेटते? 3.8 किलो कॅलरी, 4.2, 4.8 की 5.2? तर 1 ग्रॅम ग्लुकोजमधून बी 4.2 किलो कॅलरी एनर्जी भेटते. पुढील प्रश्न, ग्लुकोज इज दी प्रायमरी एंड प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस, ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल की लिपोलिसिस? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, फोटोसिंथेसिसचं. पुढील प्रश्न, पल्सेस लॅक लायसिन, ल्युसिन, मिथिओनिन की थ्रेओनाइन? पल्सेसमध्ये काय कमी असते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न, ॲनिमल प्रोटीन हाय इन कोलेस्ट्रॉल, फिश, एग योक, पल्सेस की सिरियल? कोलेस्ट्रॉल कशात अधिक असतं? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, एग योल्क. पुढील प्रश्न, स्टोरेज फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स इन ॲनिमल, स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजेन की सुक्रोज? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, ग्लायकोजेन. पुढील प्रश्न, एन्झाइम ब्रेकिंग लॅक्टोज, लिपॅसे, ॲम्लेस, लॅक्टेज की प्रोटीज? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, लॅक्टेज. तर डायटिशियन आणि आहारतज्ञ यावर आधारित तुम्हाला अजून प्रश्न जर बघायचे असेल तर आपण खाली कमेंट करा. तसेच हा जो कोर्स आहे तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सॲप करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्याला जॉईन करा. एक्झामच्या ज्या लेटेस्ट अपडेट आहे त्या तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.